6 ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास पिंपळवाडी रोडलगत भाजी बाजारसमोर काही गुन्हेगार पार्श्वभूमीच्या गरजुल्यांनी हॉटेलमध्ये काम करणाऱ्या मुलाला अडवून त्यास कोयत्याने दाग दाखवत त्याच्याकडील मोबाईल, पैसे आणि चांदीची चैन हिसकावली होती। त्यानंतर फिर्यादीने शिर्डी पोलीस ठाण्याला फिर्याद दिल्याने शिर्डी विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी गिरीश वमने यांनी घटनास्थळी भेट देऊन पोलिसांचे 2 पथके आरोपींचा शोध घेण्यासाठी रवाना केले होते। त्या गुन्ह्यातील 2 आरोपींना ताब्यात घेण्यात शिर्डी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे यांच्या पथकाला यश आले। सचिन वरपे राहणार बाजारतळ आणि शफीक पठाण राहणार बाजारतळ असे पकडण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत, परंतु यातील मुख्य आरोपी मात्र अजून हातात आलेला नाही। मुख्य आरोपी हा सराईत गुन्हेगार असून शिर्डी पोलीस स्टेशनसह इतर ठिकाणी दखलपात्र गुन्हे दाखल आहेत। त्याला देखील लवकरात लवकर जेरबंद केले जाईल असे शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी सांगितले। कोयत्याचा धाक दाखवून लुटणाऱ्या 2 आरोपींना 24 तासाच्या आत शिर्डीचे कर्तव्यदक्ष अधिकारी सागर काळे यांच्या पथकाने जेरबंद केले आहे। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी किशोर पाटणी, शिर्डी।